बघा, एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी डिजिटल फार्मर आयडी हा कंपल्सरी केलेला आहे। म्हणजे महाडीबीटीच्या योजनाचा लाभ असेल, अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, पीक विम्याची योजना असेल, कोणतीही योजना घ्यायची म्हणलं तर त्या शेतकऱ्याची सगळी पडताळणी, मग त्याच्या आधार कार्डची पडताळणी, त्याच्या शेतीची पडताळणी, त्याच्या वावरात विहीर आहे का, त्यानं काय काय योजनाचा लाभ घेतलेला आहे, त्याला पीक विमा भरायचा असेल तर फार्मर आयडीत लागणार, त्याला नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मिळवायची असेल तरी त्याला फार्मर आयडी लागणार, त्याच्यानंतर त्याला महाडीबीटीच्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल फार्मर आयडीत लागणार, पोखरा योजनाचा लाभ घ्यायचा असेल फार्मर आयडी लागणार। म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत त्याची सगळी पडताळणी झाल्याशिवाय, जसा काय शेतकरी म्हणजे एक मोठा उद्योगपती आहे, लय पैशावाला माणूस आहे, अशी त्याची सगळी पडताळणी होत असते। आणि ही पडताळणी झाल्याशिवाय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्याशिवाय त्या शेतकऱ्याला योजनाचा लाभ, पीक विमा, नुकसान भरपाई काहीच दिल्या जात नाही। आणि त्यासाठी लागतो फार्मर डिजिटल आयडी। आता लोक आपण आधार कार्डच्या केवायस्या, बँकेच्या केवायस्या हे सगळे कुटाने केले आणि आता हा फार्मर डिजिटल आयडी। आता ह्या फार्मर डिजिटल आयडीनं पुन्हा एक घोळ घातलेला आहे। याची नोंदणी करताना बऱ्याचशा शेतकऱ्यानं नोंदणी केली आणि त्या शेतकऱ्याचे 2 गट असतील, 3 गट असतील, त्यामध्ये त्या फार्मर आयडीने सगळे गट घेतलेत नाही आणि त्या माध्यमातून मग ती नोंदणी करताना जी काही अडचण निर्माण झाली तर त्या शेतकऱ्याचा 1 गट घेतला आणि 2 तसेच राहिले। मग त्या शेतकऱ्याला ना त्याचा पीक विमा भरता आला आणि आता ही काही नुकसान भरपाई मिळणार आहे, याच्यात जर तो गट त्या फार्मर आयडीशी कनेक्ट नसेल तर त्या शेतकऱ्याला त्या गटाची नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही, असं शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। त्यासाठी फार्मर डिजिटल आयडी हा इतका महत्वाचा आहे। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल। मग आता जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचे जे काही राहिलेले गट असतील किंवा काही शेतकऱ्यांना फार्मर डिजिटल आयडीच काढा नाही, आता जैन काढा नाही तर त्यानं त्या फार्मर डिजिटल आयडी जे काढायचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर जायचं आणि आपण आपला फार्मर डिजिटल आयडी काढून घ्यायचा। तुम्हाला काढता आला तर मोबाईलवर काढा, नाहीतर एखाद्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही काढू शकता। त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली। बरं, आता काही शेतकरी असे आहेत की त्याचे 2-4 गट आहेत, 2 गट घेतलेले आहेत आणि बाकीचे 2 किंवा 1 घेतलेला नाही। आणि त्या शेतकऱ्याचा जर त्या शेतीचा पीक विमा भरायचा असेल, त्या शेतीवर महाडीबीटी योजनाचा लाभ घ्यायचा असेल, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवायची असेल तर मग त्या शेतकऱ्याचा तो जर गट नसेल तर त्या शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई, पीक विमा असेल किंवा योजनांचा लाभ असेल तो मिळणार नाही। मग आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, कारण ते तर काय अपडेट शेतकऱ्याला करता येईना त्या पोर्टलवर। मग तशा शेतकऱ्यांनी आता त्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या गावचे जे कोणी तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील त्याच्याकडे जायचं, कारण अपडेट फक्त त्याला करता येते। जर तुमचे 4-5 गट असतील, आता वावर तर काय लय राहिली नाही, उगा अर्धा एकर 1 एकर असे आहेत, काही लोकांना असतील लय मोठे, पण ज्याच्याकडे कमी आहेत कारण त्यालाच खरी गरज असती आणि त्या सगळ्या पडताळण्या त्या गोरगरीब शेतकऱ्यालाच करावं लागतात। आणि त्यांना त्या आता तलाठ्याकडे, मंडळ अधिकाऱ्याकडे जायचं आणि त्यांचा जो काही गट राहिलेला असेल तो गट त्यामध्ये ऍड करून घ्यायचा। करणं का गरजेचं आहे, कारण भाऊ याच्या पुढे त्याच्यात तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही, महाडीबीटीची योजना घ्यायची ती घेता येणार नाही, किंवा नुकसान भरपाई तुमचं नुकसान झालं असेल तर ती सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही आता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडे जायचं आणि ते राहिलेले गट त्यामध्ये ऍड करून घ्यायचे। अशी ही माहिती आता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि होईन तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।